सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी दंडवत. आणि त्याचप्रमाणे आज भगवान परशुरामजी यांचीही जयंती आहे, त्यांनाही कोटी कोटी दंडवत. आणि तुमच्या सगळ्यांनाच अक्षय तृतीयाच्या खूप 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 शुभेच्छा. मग उघडा तुमचं चौथी स्कॉलरशिपचं गणिताचं पुस्तक आणि आज पाहूया पुढचा अभ्यास. पण त्या अगोदर एका प्रश्नाचं उत्तर द्या. आता समजा तुमच्याकडे एक पाण्याची बॉटल आहे आणि तुमच्या मित्राकडे एक पाण्याची बॉटल आहे, आणि मग तुम्ही काय करतात रे, माझ्या पाण्याच्या बॉटलचं टोपण असं आहे, तुझ्या पाण्याच्या बॉटलचं टोपण असं आहे, माझ्या बॉटलचा कलर असा आहे, तुझ्या बॉटलचा कलर असा आहे. म्हणजे हे तुम्ही काय करायलात? एकदम बरोबर आहे, तुलना. तर आज आपल्याला चौथी स्कॉलरशिपचं 5वं प्रकरण शिकायचं आहे, संख्यांची तुलना आणि त्या संख्यांचा चढता व उतरता क्रम. चढता क्रम म्हणजेच काय रे मुलांनो? चढता क्रम म्हणजे काय? पायऱ्या असतात ना, तुम्ही चढतात, पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, चौथी पायरी, हे झाला चढता. म्हणजे लहान्यापासून मोठ्यापर्यंत चढता. आणि उतरता म्हणजे काय रे? आता उतरायचंय खाली म्हणजे काय? 10वी पायरी, 9वी पायरी, 8वी पायरी, 7वी पायरी, 6वी पायरी. उतरता क्रम म्हणजे काय? मोठ्यापासून लहान्यापर्यंत, हे झालं उतरता क्रम. किती सोपं आहे रे मुलांनो. आणि असा सगळा सोपा भाग आज आपल्याला शिकायचा आहे. मग उघडा तुमचं स्कॉलरशिपचं पुस्तक, पाहूया सरावासाठीचे प्रश्न. आपल्या अभ्यासामध्ये एकच अट आहे बरं का रे मुलांनो, पुस्तक पाहिजे बरं का. तुमच्या सगळ्यांच्या हातात पुस्तक पाहिजे. आपण वर्गात शिकवताना कसं करतो, सगळ्यांच्या हातात पुस्तक असतंय की नाही? अगदी तसंच. ज्याच्याकडं पुस्तक असते त्यालाच समजतंय, आणि ज्याच्याकडं पुस्तक नाही ते इकडं बघ, तिकडं बघ, वर बघ, तिकडं बघ, आणि मग काय खनखन एक खटका खात येते. म्हणजे ते स्वतःही अभ्यास करत नाही, दुसऱ्यालाही करू देत नाही. म्हणून तुम्ही सगळेजण पुस्तक घेऊन बसा. पहा, पहिला प्रश्न इतका सोपा आहे, फार सोपा आहे. पुढीलपैकी कोणत्या संख्या गटातील, आता संख्यांचा गट दिले. आता तुम्ही मुलं गटागटानं खेळतात ना, काही गट इकडं खेळतात, काही गट इकडं खेळतात, बरोबर आहे, मुलं गटानं खेळतात. तसं संख्यांचा गट दिलाय आणि त्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या आहेत. मग आता या संख्या गटात कोणत्या संख्या चढत्या क्रमाने? आता पहिल्यांदा समजून घ्या, चढता क्रम म्हणजे काय? चढता क्रम म्हणजे कसा? लहान्यापासून मोठ्यापर्यंत. मग आता हेच आपल्याला इथं शोधायचं आहे, चढता क्रम. मग आता चढता क्रम म्हणजे आता बघा, आता ह्या संख्या, हे पहिला प्रश्न आहे. ह्या पहिल्या प्रश्नात हे पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय, चौथा पर्याय. आता चढता क्रम म्हणजे कसं? लहान्यापासून मोठ्यापर्यंत. मग आता हे किती दिलंय? 44,444, बरोबर आहे. आता मग समजा इथं चढता क्रम, इथं 4 असेल तर तिकडं 5, 6, 7, 8 असा चढता क्रम यायला पाहिजे ना. म्हणजे आता इथं 44,444च्या पुढं पाहिजे काय? 44,445. पण इथं तर चुकलं, हे आलंय नुसतं 44. म्हणजे पर्याय नंबर 4 हा चढता क्रम नाही. पुढचा पर्याय नंबर 3, 22,022. आता 22,022 नंतर इकडं पाहिजे 22,023. पण इथं दिलंय 22,220. नाही तरी पुढं चाललंय रे, पुढं चाललंय, आलंय, उड्या मारल्या. आता 22,220 नंतर पुढं पाहिजे 22,221. पण ते आलं माग, 202 आलंय. म्हणजे हे सुद्धा चढता क्रम नाही. पर्याय नंबर 3 पण येणार नाही. पर्याय नंबर 1 बघा, 10,101. आता 10,101 म्हणजे त्याच्या पुढं चढता क्रम म्हणजे 10,102 पाहिजे, बरोबर आहे. पण इथं त्याला आलं 100च, म्हणजे पर्याय नंबर 1 सुद्धा नाही. मग उरलं काय? पर्याय नंबर 2, डोळे झाकून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर 2 रंगवून टाका. बघा बरं तरी, 55,555. आता इथं 555 आहे, म्हणजे तिकडं किती पाहिजे? 556. पण इकडं 555. चुकलं का काय? इकडं बघा, हे 50,000 आहे. 50,000च्या पुढं हे 55,000 आले ना, म्हणजे त्याच्याच पुढं गेलं.
50,555पेक्षा मोठं आहे 55,055, त्याच्यापेक्षा मोठं आहे 55,550 आणि त्याच्यापेक्षा मोठं आहे 55,555. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 2. आता पहिला जसा प्रश्न होता ना रे मुलांनो, अगदी तसाच दुसराही प्रश्न आहे, त्याच्यामुळे मी आधीच इथं मांडून ठेवलाय. काय आहे दुसऱ्या प्रश्नात? पुढीलपैकी, प्रश्न काय म्हणले समजून घ्या. पुढीलपैकी म्हणजे आता ह्या 1 2 3 4 पैकी पुढीलपैकी कोणत्या संख्या गटामधील संख्या उतरत्या क्रमाने मांडलेल्या नाहीत? उतरत्या क्रमानं नाहीत म्हणलंय, एकच आहे, बाकीचे नाहीत. आपण बघूया चौथा पर्याय आधी. उतरता क्रम म्हणजे कसा रे? मोठ्यापासून लहान्यापर्यंत. आता इथं 33,743 हे एक संख्या आहे. आता हे इथं 33,436 आलं, म्हणजे ह्याच्यापेक्षा ही लहान आली. नंतर 33,374, हे 400 होतं, हे 300. अरे हे तर उतरता दिसायले, ह्याच्यापेक्षा हे लहान, ह्याच्यापेक्षा हे लहान, आणि ह्याच्यापेक्षा 33,374 पेक्षा 33,347, हे बरोबर आहे, हे उतरत्या क्रमानं आहे. म्हणजे आपल्याला म्हणले नाही कोणतं ते सांगा, हे तर उतरत्या क्रमानं आहे. आता हे बघा 78,432, आणि इकडं काय उतरता 10वी पायरी झाली की 9वी, 9वी झाली की 8वी 7वी असं. मग 432 चे 325 हे बी उतरता क्रम आहे. 325 चं 235 हेही उतरता क्रम आहे. आणि नंतर 78,132 ह्याच्यापेक्षा हे लहान, म्हणजे हेही उतरता क्रम आहे. आता हे बघा 32,976, 976 पेक्षा 796 लहान आहेत, 796 पेक्षा 976 मोठे आहेत. पण अलीकडं बघा इथं 32,000 आहे, इथं 23,000 आहे, म्हणजे 32,000पेक्षा 23,000 लहानच झाले, म्हणजे हेही उतरता क्रम. आणि इथं 23,976 आहे, 23,796 आहे, म्हणजे हेही उतरता क्रम आहे. म्हणजे हे तीनही उतरते क्रम आहेत. म्हणजे दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1 हे डोळे झाकून लिहा, कारण तीनही उतरते क्रम आहेत. आणि आपल्याला म्हणले कोणता उतरता क्रम नाही ते सांगा. आता बघा इथं, आता हे 40,273 दिलाय. आता 40 पेक्षा लहान पाहिजे होता, आणि इथं काय आलाय 41,237, म्हणजे मोठा आला. जे उतरत्या क्रमामध्ये कसं असते, मोठ्यापासून छोट्यापर्यंत, पण इथं लहान आहे पुन्हा मोठा झाला, म्हणून हे इथं चुकलं. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. आणि बालमित्रांनो लिहून घ्या, अशा पद्धतीनं कुठल्याही परिस्थितीमध्ये की तुम्ही सगळेजण हे जे 2 प्रश्न आहेत ना, ह्या 2 प्रश्नामधला कोणता तरी एक प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे म्हणायलो मी, येणार नाही, आलेलाच आहे. फक्त संख्या बदलेत बरं का रे मुलांनो. त्याच्यामुळं तुम्ही 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 सगळेजण लक्षात ठेवा, हे प्रश्न परीक्षेत आलेला आहे, फक्त संख्या बदलेत. चांगलं समजून घ्या. बघा पुढचा प्रश्न पाहूया. तिसरा प्रश्न अगदी सोपा आहे. संख्या दिलेली आहे आणि म्हणलंय स्टारच्या जागी कोणता अंक येतो. अरे मुलांनो तुम्हाला माहिती आहे का, आता समजा इथं 9 असेल आणि इथं 10 असेल, तर कोण कुठे उघडतो? इकडं कोण उघडला? आणि इकडं जर समजा 11 आहे आणि इथं 5 आहे, तर दोघांपैकी मोठं कोण आहे? 11. मग तिकडं कोण उघडला? आता हे कोण उघडला बघा, इकडं आलं का लक्षात? आणि जर इथं 3 आणि इकडंही 3 हे दोन्ही सारखे असतील तर बरोबरचं चिन्ह येतंय. तसंच ह्या प्रश्नामध्ये इथं एक संख्या आहे, एकक दशक शतक कॉमा हजार दस हजार, 79,088 काहीतरी आहे मध्ये स्टार, आणि इथं 79,689. तर ह्याच्यापेक्षाही ही संख्या मोठी आहे म्हणलंय. मग ह्या स्टारच्या जागी कोणता अंक घेतल्यावर हे इकडं मोठं होईल? जर इथं 6 आहे बरं का,
आता हे 79,000 आहे, हे 79,000 आहे, हे 689 आहे. म्हणजे हे इकडं मोठं आहे, म्हणजे 600पेक्षा नक्कीच मोठं पाहिजे. म्हणजे पर्याय नंबर, आता ह्याचा इथं 5 तर येणार नाही, 500 तर होणारच नाही कधीच, 400 तर कधीच होणार नाही. मग 6 आहे, 688 केलं तर ह्या 88पेक्षा ते 89 मोठं आहे, म्हणजे 6ही येत नाही. तर पर्याय नंबर किती येईल? 4. 79,000. बघा 79,000 ते पर्याय घेऊ. 788 हे मोठे आहेत 79,689 पेक्षा. झालं का नाही त्याच्यापेक्षा मोठं? म्हणून कशामुळे झालं? पर्याय नंबर 4. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. चला सोडवा पुढचा प्रश्न. अरे चौथा प्रश्न तर फारच सोपा, इतक्यात तुम्हाला समजावून सांगितलेलं चालय. काय म्हणले? 90,909 चौकट 90,990 या विधानातील रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणते चिन्ह येईल? आबा बाबा बाबा किती सोपं आहे. आता हे किती आहे? 90,909. हे पण 90,000 आहे, हे पण 90,000 आहे, हे 909 आहे आणि हे 909 पेक्षा 990 मोठे आहेत. म्हणजे कोणाचं चिन्ह तिकडं उघडल? मगरीचं तोंड गुटुक खाऊन टाकायला मगरीचं तोंड तिकडं झालं मोठ्या संख्येकडं. म्हणून हे चिन्ह कुठं आहे? पर्याय 1 मध्ये तर नाही आहे, पर्याय 3 मध्ये नाही, पर्याय 4 मध्ये नाही, तर पर्याय 2 मध्ये. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर किती आलं? 2. आणि उत्तर रंगवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. सोडवा पुढचा. अरे हा सुद्धा प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसऱ्यासारखाच आलेला आहे बरं का, फक्त शब्दरचना बदल आहे. काय आहे बघा, संख्या दिल्यात आणि म्हणलेत या संख्या उतरत्या क्रमाने लावल्या. आता शब्द समजून घ्या. उतरता क्रम म्हणजे काय? मोठ्यापासून लहान्यापर्यंत उतरत्या क्रमाने लावल्या तर त्यातील तिसऱ्या क्रमांकावरील संख्येच्या शतकस्थानी कोणता अंक असेल? अरे किती सोपं आहे तर. म्हणजे पहिल्यांदा उतरता क्रम लावायचा आणि त्याच्यातली तिसऱ्या क्रमांकाची संख्या शोधायची आणि शतकस्थानाचा अंक शोधायचा. संपलं. मग आता शतकस्थानाचा अंक कुठं आहे? ह्या एवढ्या ह्याच्यात. मग आता उतरता क्रम लावा. सगळ्यात मोठी संख्या कोणती? ही आहे 8,758. ही झाली 8,500. ही झाली 8,800. म्हणजे ही उतरता क्रम म्हणजे सगळ्यात मोठी वर ही झाली 1 नंबर. 800 नंतर काय येईल? 700. ही झाली 2 नंबर. ही झाली 3 नंबर आणि ही झाली 4 नंबर. एवढं समजलं. आता उतरत्या क्रमात लावल्यानंतर आपल्याला काय म्हणलंय? शतकस्थानचा अंक 3 नंबरचा. कितवाचा म्हणलंय रे? तिसऱ्या क्रमांकावरील संख्येच्या. म्हणजे ही पहिलं, दुसरं, तिसरं, तिसऱ्या क्रमांकावरची संख्या ही आहे आणि ह्याचं शतक स्थानचा अंक कोणता आहे? 5. म्हणून कुठं आहे उत्तर? पर्याय नंबर 2 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. हे रंगवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. हे समजलं ना मुलांनो? पहिल्यांदा काय येईल? 8,875. नंतर काय येईल? 8,758. नंतर काय येईल? 8,587 आणि नंतर 8,478. हे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक आणि तिसऱ्या क्रमांकावरचा शतकस्थानचा एकक, हे दशक आणि हे शतकस्थानचा अंक 5. समजलं? डबल सांगितलंय मी. पहा पुढचा प्रश्न. मुलांनो ही प्रश्न अत्यंत सोपा आहे बरं का रे, फार सोपा आहे. बघा एक तुम्ही ना मजा म्हणून प्रश्न सोडवत जा. बघा 6वा प्रश्न काय म्हणले? 2009 या संख्येची लगतची पुढची संख्या. आता मला सांगा 2009, 9च्या पुढचं कोण येतं रे? 9च्या पुढं 10. तसंच 2009च्या लगतच्या पुढची संख्या कोणती येईल? 2010. पुढं काय म्हणलंय? 2409 या संख्येची लगतची मागची संख्या. मागची संख्या म्हणजे एक घर पाठीमागं. मग 2409चं 2408. 2408
आणि पुन्हा काय म्हणले व 2109 या 3 संख्यांचा योग्य चढता क्रम 2109 याचा चढता क्रम म्हणजे लहान्यापासून मोठ्यापर्यंत. मग आता ह्याच्यात सगळ्यात लहान कोण आहे? ही सगळ्यात लहान 1 नंबर, त्याच्यानंतर हे येईल 2 नंबर आणि हे येईल 3 नंबर. मग 2010 कुठं आहे? इथं 2010 इथं नाही आहे, इथं नाही, पर्याय क्रमांक 4 मध्ये इथं आहे. नंतर काय 2109 आणि 2408 करेक्ट आहे. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. संपला प्रश्न. किती सोपा होता. अरे बघा मुलांनो, हाही 7वा प्रश्न सेम पहिल्या दुसऱ्या प्रश्नासारखा 5व्या नंबरच्या प्रश्नासारखाच आहे. काय दिलंय? संख्या दिल्यात बरं का, आणि या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास 3ऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? आता उतरता म्हणजे काय? मोठ्यापासून छोट्यापर्यंत जर लावलं तर 3ऱ्या नंबरवर. मग मला सांगा आता मोठं कोणतं? बघा हे 78,000 आहे, 78,000, 78,000, 78,000. आता सगळं तर बरोबर आहे. मग 78,700, 78,500, 78,800 म्हणजे हे सगळ्यात मोठं आहे. म्हणजे हे येईल 1 नंबर. ही किती नंबरची झाली? 1. नंतर 800 नंतर ही 700 आली 2 नंबर. आता 700 नंतर 500, 78,587 हेच आपलं उत्तर आहे आणि ही आहे 3 नंबरवर आणि ही संख्या पर्याय नंबर 2 मध्ये आहे. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2 रंगवायचं. नाही तर गडबडीमध्ये ते 3 नंबरचं आहे म्हणून इकडं 3 नंबरचा रंगवला की मेहनतीवर पाणी. म्हणून लक्ष द्या. किती सोपे प्रश्न आहेत. पहा पुढचा. अरे च्या 8वा प्रश्न तर इतका सोपा आहे ना मुलांनो. आबा बाबा फारच सोपा प्रश्न आहे. चढत्या क्रमानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी कोणती संख्या येईल? आता बघा 25,919 म्हणजे बघा हे 25,919 म्हणलंय ना. हां 25,919 आणि दुसरं चौकट आणि प्रश्नचिन्ह 35,919 इथं प्रश्नचिन्ह दिलंय आणि 35,919. आता चौकटीत कोणती संख्या? आता चढता क्रम म्हणजे लहान्यापासून मोठा म्हणजे आता हे झाले 25,000. 25,000च्या पुढचंच येईल. मग पर्यायात बघा 25,000च्या पुढं हे 24,000 तर कधीच येणार नाही. 25,900 आणि हे 25,100 हे तर कधीच येणार नाही. आता काय 25,000च्या पुढं इथं चौकट आणि इथं 35 आहे. 35च्या पुढं 36 येईल म्हणजे हेही पर्याय येणार नाही. तर ॲक्युरेट काय येईल? 25,919च्या पुढं येईल 29,000. 29,000च्या पुढं 35,000. हे हजाराची तुलना आली की एकक दशक शतक सुद्धा बरोबर येतात. 25,919 नंतर 29,829 आणि नंतर 35,919 हाच चढता क्रम योग्य आहे. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. छानपैकी उत्तर रंगवा. किती सोपा होता प्रश्न. अरे 9वा प्रश्न पण सोपा आहे बरं का. हे पण एका प्रश्नात 3 प्रश्न येतात आणि 3ही प्रश्न सोपे आहेत. एकाच प्रश्नात 3 प्रश्न. बघा पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. आता एवढ्या संख्या दिल्यात आणि ह्या संख्या काय म्हणले? उतरत्या क्रमाने मांडा. आता मांडता येतील का? मांडून घ्या बरं. मग पहिल्यांदा ही एक संख्या, ही दुसरी, ही तिसरी, चौथी आणि 5वी. इथं दिले 43, 42, 43, 42, 43. उतरता क्रम म्हणजे काय? मोठ्यापासून छोट्यापर्यंत. मग मोठं कोण आहे? 42 तर नाही, 43 येईल. मग 43,048 आहे. हे 43,400 आणि 43,800 म्हणजे ही येईल पहिल्यांदा, त्याच्यानंतर ही येईल दुसऱ्यांदा, ही येईल तिसऱ्यांदा, त्याच्यानंतर 42,500 आहे ही आणि ही 42,400 म्हणजे ही येईल चौथ्यांदा आणि ही येईल 5व्यांदा.
आलं लक्षात? आता काय म्हणले बघा, हे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी अशा 5 संख्या झाल्या. अशा क्रमानं लावल्या तर आता प्रश्नात पुढं काय म्हणले, उतरत्या क्रमाने मांडा शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या. आता आपल्या शेवटून येणाऱ्या, आता हे आपण मांडल्या 1 2 3 4 5 मांडल्या. शेवटून येणाऱ्या दुसऱ्या आणि काय म्हणलंय, शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या, शेवटून येणारं दुसरं, तिसरं, दुसऱ्या आणि चौथ्या संख्यामधील फरक काढा म्हणले. मग आता दुसऱ्या आणि चौथ्या संख्यातली फरक म्हणजे 4 नंबरची संख्या आणि 2 नंबरची संख्या. 4 नंबरची संख्या कोणती आहे, ही, आणि 2 नंबरची संख्या ही. म्हणजे आपल्याला 43,476 मधून ही 42,454 वजा करायची. फरक म्हणजे वजाबाकी. 6 मधून 4 गेले 2, 7 मधून 5 गेले 2, 4 मधून 4 गेले 0, 3 मधून 2 गेले 1 आणि इथं 0. आणि म्हणले दशक स्थानचा अंक कोणता, असंच म्हणलंय का. फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल. मग आता उत्तरात दशक स्थानी कोणता अंक आहे, एकक दशक. दशक स्थानी आहे अंक 2, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपा होता प्रश्न. उत्तर चुकलं. मला हेच बघायचं होतं कुणाचं लक्ष आहे. बघा, सगळ्यात मोठी संख्या ही, त्याच्यापेक्षा लहान संख्या ही, त्याच्यापेक्षा लहान संख्या ही. आता 43,000 नंतर लहान कोणती आहे, 42,000. मग 42,000 तर हे म्हणून हे येणार नाही 4 नंबर, तर हे येईल 4 नंबरची, कारण ही 42,500 ही लहान आहे, ह्याच्यापेक्षा लहान ही आहे, हे येईल 5 नंबर. मग आता 1 2 3 4 5 पैकी शेवटून दुसरी आणि चौथीची वजाबाकी करायची. मग दुसरी कोणती, शेवटून दुसरी 4 नंबर आणि 2 नंबर. मग 4 नंबरची ही आणि 2 नंबरची ही, मग ह्याच्यामधून हेच वजा करायचं आहे. म्हणजे किती बघा, 43,476 मधून 42,544 वजा करा. 6 मधून 4 गेले 2, 7 मधून 4 गेले, किती उरले 4, 5, 6, 7, इथं आले 3. 4 मधून 5 वजा होत नाहीत, म्हणून ह्याला केले 14 आणि ह्याला झाले 2. 14 मधून 5 गेले 9 आणि 2 मधून 2 गेले 0 आणि 4 मधून 4 गेले 0. दशक स्थानचा अंक किती आला, तर तो दशक स्थानचा अंक आहे 3. म्हणजे ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 2 नाही, म्हणूनच मी तिथं रंगवलं नव्हतं, म्हणून 9व्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे मुलांनो, ह्या प्रकरणामधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, जे तुम्हाला आता पक्का समजला. पहा पुढचा. अरे वा, 10वा प्रश्न पण अगदी सोपाच आलाय की. काय आलं बघा, संख्या दिलेल्या आहेत आणि काय सांगितलंय, या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास. आता ह्या संख्या चढत्या क्रमाने म्हणजे लहान्यापासून मोठ्यापर्यंत चढत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या व शेवटच्या संख्याची बेरीज किती. अरे वा, हे तर फारच सोपं आहे. मग आता चढता क्रम म्हणजे लहान्यापासून मोठ्यापर्यंत. मग आता ह्या 4 संख्यामध्ये सगळ्यात लहान कोणतं, हे 42,000, हे 24,000, हे 42,000 आणि हे 24,000. मग आता ह्या 24 आणि ह्या 24मध्ये लहान कोण, 24,796, हे 24,976. म्हणजे ही सगळ्यात लहान 1 नंबर, ही त्याच्यापेक्षा थोडी मोठी ही 2 नंबर, त्याच्यानंतर 42,900 आणि ही 42,700. म्हणजे थोडी मोठी ही 3 नंबर आणि सगळ्यात मोठी ही 4 नंबर. आणि आपल्याला बेरीज कुणाची करायची आहे रे, तर पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज, पहिली आणि शेवटची. म्हणजे 24,796 अधिक 42,976 ही बेरीज करा. 6 आणि 6 12ला 2, हातचा आला 1, 9 आणि 10 1
17ला 7, 72 कुठं आहे का? सगळीकडेच आहे. हाचा आला 1, 9 1 10 ने 7, 17ला 7, 772 सगळीकडेच आहे. हाचा आला 1, 4 5 6 7, पुन्हा 7, म्हणजे आता 7772 पर्याय नंबर 1 मध्येच आहे. आणि इकडं 4 आणि 2 6, म्हणजे उत्तर आहे 67,772. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 1 होता ना सोपा प्रश्न. पुढचाही असाच आहे. काय म्हटलात? पुढचा प्रश्न शिकवायची गरज नाही, आलं उत्तर तुम्हाला? लई सोपा प्रश्न आहे हे. तर काय दिले बघा, संख्या दिलेल्या आहेत आणि अशा संख्या देऊन काय म्हणलंय की या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या. आता चढता क्रम म्हणजे काय? खालून वर, लहान्यापासून मोठ्यापर्यंत चढत्या क्रमाने मांडल्या आणि उतरत्या क्रमाने सुद्धा मांडल्या, म्हणजे वरून खाली उतरत्या क्रमाने पण मांडल्या. तर त्यात येणाऱ्या मधल्या संख्यांमधील फरक किती असेल? आबा बाबा बाबा, फारच सोपा प्रश्न आहे की रे. आता मला सांगा, तुम्हाला जर अशी संख्या दिली, तुम्हाला जर संख्या दिली 2 4 6 आणि त्याच्यानंतर 8 आणि 10, बरोबर आहे. आता ही काय आहे? चढता क्रम आहे. आता हाच उतरता क्रम तुम्ही जर मांडला तर उतरत्या क्रमात काय येईल अगोदर? 10 8 6 4 आणि 2 आलं. हे एवढं समजलं का? आता चढता क्रम ही लावला आणि त्याच संख्यांचा उतरता क्रम सुद्धा लावला. आता प्रश्न विचारलाय मधल्या संख्यांचा फरक काय? आता चढत्या क्रमामध्ये मधली संख्या होती 6 आणि उतरत्या क्रमामध्ये मधली संख्या आहे 6. कारण इकडं 2 आहेत, इकडं 2, खाली पण 2, खाली पण 2. म्हणजे ह्या जर संख्या विषम असतील, 3 संख्या आल्या असतील, अशा 5 संख्या, 7 संख्या, 9 संख्या आल्या असतील, अशा विषम जर आल्या तर मध्यभागी जी येणारी संख्या आहे ती तीच असते. म्हणून 6 मधून 6 गेले, उत्तर किती आलं? 0. तसंच ह्याचा सुद्धा आपण चढता क्रम लावला आणि पुन्हा उतरता क्रम लावला तर मध्यभागी तीच येणार आहे. म्हणून त्याच संख्येतून तीच संख्या वजा केली तर उत्तर येते 0. म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 4 आलं होतं तुम्हाला. चला सोडवा पुढचा प्रश्न. तरी तुमच्या माहितीसाठी आपण चढता क्रम लावूया का? बघा, आता चढता म्हणजे सगळ्यात लहान. सगळ्यात लहान कोणती आहे? ही 13,000 आहे, ही 13,000, ही 14, हे 14, म्हणजे 13,000, 13,600, 13,700, 13,500, म्हणजे ही येईल चढत्या क्रमात 1 नंबरला. 500 नंतर येईल 600, ही येईल 2 नंबरला, ही येईल 3 नंबरला. 13,000 नंतर 14,000, 14,000 हे येईल 4 नंबरला आणि हे येईल 5 नंबरला. आता उतरत्या क्रमात बघा, आता हे 1 2 3 4 5 हे चढता क्रम. उतरत्या क्रमात 5 नंबरची इथं, 4 नंबरची इथं, 3 नंबरची इथं, 2 नंबरची इथं, 1 नंबरची, म्हणजे 3 नंबरमधून 3 नंबरच वजा करायची. म्हणजे 3 नंबरची संख्या आहे ही, ह्याच्यामधूनच ही वजा केली, उत्तर आलं 0. समजलं? दोन्ही पद्धतीनं तुम्हाला समजावून सांगितलं. पहा पुढचा. जसं जसं आपण पुढं चाललो तसं तसं सोपे आणि खूप सोपे प्रश्न आलेत. काय आहे 12वा प्रश्न? संख्या दिल्यात आणि त्याच्यामध्ये एक चौकट बॉक्स दिलाय आणि काय म्हणले, यामध्ये चौकटीत कोणती संख्या लिहावी म्हणजे चढता क्रम पूर्ण होईल? आबा बाबा बाबा. आता ह्या पर्याय 1 2 3 4 दिलेले आहेत आणि ह्या संख्या दिल्यात बरं का, आणि इथं मध्ये चौकट दिली आहे आणि हे चढत्या क्रमानं संख्या आहेत. तर इथं कोणती संख्या येईल? आता बघा, इथं काय आहे? 31,356 ही लहान संख्या, त्याच्यापेक्षा थोडी मोठी 31,528. आलं का लक्षात? आता इथं आहे 31,901, म्हणजे इथं येणारी संख्या 31,528च्या पुढं आणि 31,901 पेक्षा लहान. आता 32,000 हे तर पर्याय कधीच येणार नाही. त्यानंतर 31,500च्या अलीकड ही 400 तर कधीच येणार नाही, 200 कधीच येणार नाही. मग उरलं काय? पर्याय नंबर 3,
31,705. हेच जर इथं लिहिलं आपण 31,705 तर हा क्रम चढता बरोबर होतो, दुसऱ्या पर्यायानं होत नाही. म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. लगेच वहीमध्ये तुम्ही वर्तुळ रंगवा. पाहूया पुढचा प्रश्न. पाहूया 13वा प्रश्न. हा तर प्रश्न अत्यंत सोपा आहे. काय दिले, एक संख्या दिली, त्याच्यात चौकट दिली आहे आणि म्हणले या संख्येत चौकटीच्या जागी कोणता अंक लिहावा. म्हणजे ती संख्या 66,687 पेक्षा मोठी होईल. बाबा बाबा किती सोपं आहे रे. आता मला सांगा, इथं चौकट आहे आणि इथं 10 आहे. म्हणजे इथं कोणती संख्या लिहावी, म्हणजे जी 10 पेक्षा मोठी आहे. मग 10 पेक्षा मोठी कोण, 11. हे जसं गणित आहे ना तसंच हे गणित आहे. आता इथं आहे 66,687. ह्याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे, बरोबर आहे. मग रिचं तोंड उघडलं बघा, इकडे हे कोण उघडला इकडं. मग आता हे 687 पेक्षा मोठं म्हणजे 66,600. हे पर्याय घेतला तर 607 होईल. हे तर लहान होईल, हे येणारच नाही. जर हे पर्याय घेतला तर किती होईल, 66,667 होईल. ते तर ह्याच्यापेक्षा लहान होईल, हे येणार नाही. हे जर पर्याय 4 घेतला तर 66,687 सेमच होईल, म्हणून हे येणार नाही. तर पर्याय कोणता योग्य आहे, पर्याय नंबर 3, 9. जर ह्या चौकटीच्या जागी आपण 9 अंक घेतला तर 66,697 हे मोठे आहेत, 66,687 पेक्षा हे मोठे आहेत. हे उत्तर बरोबर येईल. आणि कशामुळे येईल, पर्याय क्रमांक 3 मुळे. म्हणून 13व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. अशा प्रकारे बालमित्रांनो आपण अत्यंत महत्त्वाचं असं हे प्रकरण इथं पाहिलेलं आहे. आणि मला खात्री आहे की तुम्हाला ह्यावर आधारित परीक्षेत जर प्रश्न आले तर तुम्ही 100% छान सोडवणारच. फक्त एकच सराव करा, वर्तुळ रंगवण्याचा. नाहीतर इथं मेहनतीनं उत्तर बरोबर काढताल, पण इथं तुम्ही जर व्यवस्थित वर्तुळ रंगवलं नाही तर तुमचं उत्तर चुकेल. म्हणून छानपैकी सराव करा आणि यशस्वी व्हा. अभ्यास केलात त्याबद्दल धन्यवाद.